दम तर आहे कंटेंट क्रिएशन मध्ये भाई. मागच्या 15 दिवसापासून इंस्टाग्रामसाठी आणि युट्यूबच्या शॉर्टसाठी कंटेंट बनवतोय. 15 दिवसाचीच कन्सिस्टन्सी आहे. तर इंस्टाग्रामला मला पहिले काही 5K 6K काहीतरी असे व्ह्यूज होते, पण 15 दिवसात व्हिडिओ बनवला कन्सिस्टन्सीनी. आणि आता जर का पाहिलं तर तुम्ही पाहू शकता, इथं बाजूला मी स्क्रीनशॉट लावलेला आहे. 100Kच्या वरती मला व्ह्यूज आलेले आहेत फक्त 15 दिवसामध्ये. आणि युट्यूबला पण शॉर्ट्सला बऱ्यापैकी व्ह्यूज येत आहेत मला. तर पहिले मी व्हिडिओज पाहतो इंस्टाग्राम वरती की कंटेंट क्रिएशन बनवा, कंटेंट क्रिएशन मध्ये दम आहे, तुम्ही एकदा सुरुवात तर करा. या गोष्टी ऐकल्या होत्या भरपूर, पण आता जेव्हापासून 15 दिवसापासून करतोय तर इंस्टाग्रामला चांगला जबरदस्त रिस्पॉन्स भेटायला लागलाय. त्यामध्ये स्ट्रेंजर्स भरपूर जण आहेत, म्हणजे जे ओळखीचे नाही आहेत ते सपोर्टिव्ह आहेत. ते वेगळी गोष्ट आहे की फॉलोअर्स लोक आपल्याला सपोर्ट करत नाही, हे तर सगळ्या जगाला मान्य आहे. पण दम आहे भावा. जर का तू पण विचार करत असशील ना कंटेंट क्रिएशन करायचा, तर जास्त वेळ नको करू, उचल कॅमेरा आणि लाग कामाला. काय करायचंय, फक्त मोबाईल उचलायचा आहे, जे काही मनात येईल ते बोलायचंय, जे काही शिकला असशील ते बोल, जे काही माहित असेल ते बोल, नाही तर मग ब्लॉगिंग सुरू कर. जे दिवसभरात करतोय, जे दिवसभरात फिरतोय ते दाखव, पण दिसणं जरुरी आहे. हे मी एका ठिकाणी वाचलं होतं. जर काही बनायचं असेल तर दिसणं जरुरी आहे. ऑनलाईन सोशल मीडियावरती फक्त दिसणं जरुरी आहे, बाकी सगळं व्यवस्थित सोशल मीडिया करतो. तुमच्या मनात जे असेल ते बनवा. आणि आपला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर सबस्क्राईब करून जा मित्रांनो. आतापर्यंत बरेच मराठी लोक आपले हिंदीमध्ये बोलून व्हिडिओ करतायत, पण मी ठरवलंय म्हणलं हिंदीमध्ये करण्यापेक्षा आपल्या मराठी ऑडियन्स साठी आपण व्हिडिओ बनवायचा आणि मराठीमध्येच बोलायचं. जेवढा सपोर्ट भेटेल तेवढा मराठीमध्येच बोलणार. या मराठी मित्राला तुमच्या सपोर्ट करा की सबस्क्राईब करून जा. आणि इंस्टाग्रामला सुद्धा आपला एक चांगला रिस्पॉन्स येतोय. इंस्टाग्राम मी बायोमध्ये टाकलेलं आहे, किंवा चॅनलवरती जाऊन एकदा चेक करा. इंस्टाग्राम पण माझा ॲड आहे, पण सपोर्ट द्या. आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.